तर आज तयारी चालू आहे विश्वजितची आणि विनायकची दिल्लीला जाण्यासाठी. कारण आज ते दोघं दिल्लीला जाणार आहेत. कारण आता भरपूर दिवस झाले विश्वजित आणि विनायक इकडे होती आणि आता सुट्ट्या संपल्या, त्यांच्या एक्झाम झाल्या, त्याच्यामुळे ते जाणार आहेत आता दिल्लीला. त्याच्यामुळे त्यांची आज तयारी चालू आहे दिल्लीला निघण्यासाठी. नमस्कार, मी सुजाता. पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. खरं तर आज व्हिडिओ बनवण्याचा मूडच नव्हता. आजचा व्लॉग जो आहे तो खरं बनवण्यासाठी अजिबात मूड नव्हता, पण आज बनवला. कारण बरेच दिवस झालं व्लॉग जे आहे ते रेग्युलर अपलोड होत नाही आहेत. कारण घरी भरपूर जे आहेत ते कामाचा लोड असल्यामुळे त्याच्यामुळे व्लॉग काय डेली अपलोड झालेलेच नाही आहेत. म्हणून मग आजचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला. कारण आज ते दोघं जाणार, त्याच्यामुळे घरात तर कोणाचाच मूड नाही, कोणाचंच लक्ष लागत नाही आहे आणि त्या दोघांना पण करमत नाही, ते जाणार आहेत त्याच्यामुळे. आणि आम्हाला पण घर एकदम खायला उठेल, एकदम सुनं सुनं घर होऊन जाईल. ते दोघं होते तर घर अगदी भरल्यासारखं वाटत होतं, पण आता ते जाणार त्याच्यामुळे घरातला जे आहे ते एकदम शांतता निर्माण होईल. कारण दिवसभर समीक्षा पण स्कूलला जाते, त्याच्यामुळे मग घरात एकदम शांतता असते. पण आता ते दोघं होते तर घर एकदम भरल्यासारखं वाटत होतं. कारण त्यांना जाणं तर गरजेचंच आहे. कारण ज्यांची मुलं शिक्षणासाठी बाहेर असतात तर त्या आईवडिलांनाच माहीत असतं की म्हणजे त्यांच्या मनाची काय कंडिशन होते की मुलं जाते वेळेस. तर ज्यांची मुलं बाहेर असतील त्यांना तर हा अनुभव असेलच. म्हणजे मनावरती एक दगड ठेवून मुलांना बाहेर पाठवावं लागतं. कारण शिक्षणासाठी जाणं तर तेवढं गरजेचं आहे. त्याच्यामुळे त्यांना आज ते दोघं त्यांची निघण्याची तयारी चालू आहे दिल्लीला जाण्यासाठी. तर आजचा व्लॉग जो आहे तो कंटिन्यू करा, स्किप न करता. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ जर आवडला तर जरूर लाईक करा आणि कमेंट करा कसा वाटला ते. तर आजच्या व्लॉगमध्ये आपण पाहूया सकाळपासूनच त्यांची निघण्याची कशी काय तयारी चालू आहे, काय काय तयारी केली त्यांनी ते पाहूया. चला तर मग आज आपण विश्वजितची आणि विनायकची दिल्लीला निघण्याची जी आहे ती तयारी आजच्या व्लॉगमध्ये आपण पाहूया. कंटेंट काय दिला पडेल देत नाही, हे पण ह्यांच्या देहाला पेटलेच जातं. विषय ब्लॉगर बघितलं का देहाला किती पेटलं, ह्यांचं कंटेंट झालं आपण ही कसली पॅकिंग चालली आहे तुमची? विषय आन्सर सांग. अरे पॅकिंग सांगू. आणि कशासाठी? अभ्यासासाठी. अभ्यासासाठी पॅकिंग करतात म्हणजे काय? आम्ही समजू शकलो नाही, जरा सांगताय का? स्पष्टीकरण करताय? ॲक्च्युली हे पार्सल करायचे आहे बुक. तो आम्ही जिथे जाणार आहोत तिथे आम्ही अभ्यास करणार आहोत त्यासाठी. अच्छा, आपलं काय मत आहे? ट्रेनमधून जाताना इतर काही गोष्टी असल्यामुळे पुढचं वजन जास्त होतं आणि ते आपल्याला पेलवत नाही. त्यामुळे हे आपण बुक्स पॅक करून कुरिअर करणार आहे की जेणेकरून हे एकदम सेफली आपल्या ज्या काही ॲड्रेस आहे, जो काही ॲड्रेस तिथे एकदम सुखरूप पोचतील आणि आपल्यालाही त्रास आणि अडचण होणार नाही, यासाठी पॅकिंग चालू आहे. बाकी काही विशेष असं काही नाही. अच्छा, मग पॅकिंग केल्यावर ते सुखरूप पोचू शकेल व्यवस्थित? आम्हाला इंडियन पोस्ट याच्यावर विश्वास आहे, त्यामुळे 100% सुखरूप पोचेल याची खात्री करते. असं तुम्ही भारतीय नागरिक असल्याचा पुरावा तुम्ही दिलेला आहे, त्याच्याबद्दल तुमचं पुन्हा मनस्वी आभार. अस्सल भारतीय नागरिक. तर आता मी बनवते बेसन लाडू आणि विश्वजितची आणि विनायकची चालू आहे त्यांची आवरावर तयारी. त्यांचे कपडे, बॅगा वगैरे, बुक्स वगैरे भरायची आणि त्यांना हे खायला देण्यासाठी लाडू आणखीन बरेच आयटम बनवलेले आहेत, कारण त्यांना जाताना बरोबर द्यायचे. तर आज काय काय तयारी चालू आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू बघा, स्किप न करता. तर आजच्या व्लॉगमध्ये आपण पाहूया विश्वजितची आणि विनायकची दिल्लीला जाण्यासाठी काय काय तयारी चालू आहे ती. तर बाकीचे पण काय काय आयटम बनवले ते मी दाखवते तुम्हाला. तर आता सध्या बेसन लाडू मी बनवते देण्यासाठी त्यांना.
तर इथं विश्वजितसाठी आणि विनायकसाठी देण्यासाठी इथं मी करंज्या बनवलेल्या आहेत आणि ह्या आता बनवलेले बेसन लाडू, तसंच हे गूळ शेंगदाणा वगैरे घालून पौष्टिक असे लाडू बनवलेत. त्याच्यानंतर ह्या शंकरपाळ्या बनवल्यात, कारण त्यांना तिथं चहा वगैरे बनवला तर त्याच्यासोबत खाण्यासाठी. तर अशी सर्व तयारी जी आहे ती केलेली आहे. सासूबाईंनी त्या दोघांसाठी काय काय बनवून दिलं आहे ते देखील दाखवते, कारण त्यांचा देखील नातवावरती दोन्ही पण खूप जीव आहे. तर त्यांनी बोलवून घेतलं गावाला आणि त्यांच्यासाठी काय बनवून दिलं आहे ते मी दाखवते तुम्हाला. त्यांनी त्यांच्यासाठी चिवडा बनवला, लाडू बनवले आणि पापड बनवून त्यांच्यासोबत पाठवून दिले, कारण ती दोघं पण गेली होती गावाला आणि येताना मग ते घेऊन आले सामान. हा चिवडा आणि हे लाडू जे आहेत ते सासूबाईंनी नातवांसाठी पाठवून दिलेत आणि त्याच्यासोबतच पापड देखील त्यांनी दिलेत पाठवून त्यांना देण्यासाठी. तर आत्ताच त्यांचं सर्व काही पॅकिंग, बॅग वगैरे, त्यांचे बुक्स, कपडे वगैरे सर्व काही पॅकिंग झालेलं आहे आणि आता चालू आहे त्यांची जेवणाची तयारी. तर आज त्यांच्यासाठी त्यांचा आवडीचा स्पेशल मेनू बनवलेला आहे. काय बनवले ते बघा तुम्ही. तर आज मी त्यांच्यासाठी बनवलेलं आहे चिकन फ्राय. त्या दोघांना पण चिकन खूप आवडतं, त्याच्यामुळे आज त्यांच्यासाठी चिकन फ्राय बनवलेलं आहे. तर कसं झालं आहे ते मी त्यांना विचारते, तुम्हीच ऐका कसं झालं आहे, काय सांगतायत ते. आवडली का चिकनची? आज नुसतं फ्राय आहे, रस्सा नाही बनवलेला. असं नूर दिदीने कधी बनवलं पाहिजे, हां असं बनवलं पाहिजे नूर दिदीने मेड. त्या दोघांचं जेवण झाल्यानंतर आम्ही थोडा वेळ निवांत बसलो होतो. मग त्यावेळेस फोटो वगैरे आम्ही विश्वजितने मी शूट केले. कसे वाटले ते कमेंटमध्ये सांगा. आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पोळ्याची तयारी चालली आहे. पोळ्या द्यायच्यात थोड्याशा बांधून, कारण काल केलं त्या जेवायला पोळ्या, तर पुरण राहिलं आहे थोडं आणि त्याच्या पोळ्या द्यायच्यात. विनायकला विश्वजितला पुरणपोळी आवडते, त्याच्यामुळे पोळ्या बांधून द्यायची तयारी चालली आहे. समीक्षा आईस्क्रीम दे, घे घे घे. टाईम नाही, टाईम होत आलाय. कशाला टाइम होत आलाय? त्यांना हे करायला निघायला. तेव्हा ती आईस्क्रीम घेऊन. हा काय वाटतं? काय टेस्ट करून सांग काय आहे. समीक्षा, काय हे? कुल्फी. कशाबद्दल आज काय आहे? म्हणजे कुल्फी प्रोग्राम का? असंच खूप दिवसापासून मला करायचं होतं काहीतरी, त्यामुळे मी आज कुल्फी कालच बनवून ठेवलेली, फक्त ती फ्रीजमध्ये ठेवलेली थंड व्हायला. अरे पहा किती टेस्टी. काय निघायचं आहे आता? हा हा हे काय बघा, समीक्षेने कुल्फी केली. सो मच, व्हेरी नाईस, बहुत बढ़िया. वाटतच नाहीये तू घरी केले, बाहेर केले असं वाटतंय की बाहेरूनच आणले. लाजवाब. तुम्हाला एक आता येस. कुल्फी समीक्षेने केली. भीती वाटते ना, म्हणून तू घाबरते शोध. नाही आवडत माझी कुल्फी. तर ब्लॉग मध्ये येऊन येऊन येऊ झालीस तू आपली. पाहू आपण. चल बाजूला. लाव पट 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 पट. निघायच्या अगोदर समीक्षाने विनायकला रिक्वेस्ट केली की आपण चेसचा एक डाव खेळू म्हणून. ते दोघं चेस खेळत होते.
रुबीची कशी गडबड चालली. ते तुम्हाला दिले का? चलो बाय, अभ्यास चांगला करा. इकडे बघा. न्या किती बॅग सगळे घेतले का बघा. एक राहिली आतमध्ये. बाय शाबा. बाय बाय. बर. गाडी लावली. झोपली. कुठे गेलात विशू दादा दाजी? हा कुठे गेले रुबी? ते पण वाईट वाटते तिला. रुबीला पण वाईट वाटते गेली ती. दादा दाजी कुठे गेली काय ग रुबी? तर विनायक आणि विश्वजित आताच दिल्लीला गेल्यामुळे सर्वांनाच खूप वाईट वाटत होतं, कारण आता बरेच दिवस राहिले आणि त्यांना मग आता अचानक जावं लागलं. त्याच्यामुळे सगळ्यांनाच खूप वाईट वाटत होतं. समीक्षाच्या पप्पांना पण खूप वाईट वाटलं. समीक्षाला पण खूप वाईट वाटत होतं ते चाललेत त्याच्यामुळे, कारण समीक्षाला मस्ती करायला तिच्यासोबत कोणच नाही आता राहिलं होतं. आता जेव्हा ते येतील तेव्हाच त्यांच्याबरोबर मस्ती करेल. तर आत्ताच जस्ट विश्वजित आणि विनायक यांचं ट्रेनचं टायमिंग झालं होतं आणि त्यांची गाडी पण आली होती घ्यायला, त्याच्यामुळे आत्ताच ट्रेनसाठी गेले. तर सगळेच खूप भावूक झाले होते, कारण बरेच दिवस राहिले होते ते आणि आज ते दिल्लीला गेल्यामुळे आम्हाला खरंच खूप वाईट वाटते. पण आता शिक्षणासाठी तर बाहेर जाणं गरजेचंच आहे. आपल्या किती जरी भावना असल्या तरी त्याला आवर घालावाच लागतो. तर यापुढचे देखील लोक असेच पाहत राहा, कमेंट करा आजचा व्लॉग कसा वाटला ते. भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन लोकसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, टेक केअर. बाय. रुबी कुठे गेली? रुबी काय खाते? आईस्क्रीम. आईस्क्रीम खाते? ये ग. ये. आमची रुबी कशी आहे ते पण कमेंटमध्ये सांगा. बाय तोपर्यंत.